वसई वसई तालुक्यातील निसर्गाने बहरलेलं हे भुईगाव आणि हे आहे भुईगावचे ग्रामदैवत चंपावती देवीचे मंदिर। नयनरम्य समुद्राचा वारसा लाभलेलं भुईगाव हे पृथ्वीवर दडलेला स्वर्गच आहे जणू। आज या भुईगावचे नाव जगात कोरले गेले ते इथल्या स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती स्वामी भक्त संदीप म्हात्रे यांच्या अथक परिश्रमामुळे। आज 6 जुलै 2025 या दिवशी संदीप म्हात्रे यांचा 60वा वाढदिवस। आज पुन्हा एकदा संदीप दादांनी स्वामी समर्थांना आळवणी केली आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी। तुला मी सर्व काही दिलं, आणखीन काय हवंय तुला? मी तुला दृष्टांत दिला आणि माझ्या दृष्टांताला होकार देऊन तुम्हाला चांदीच्या मखरात आणून बसवतोस। सर्व काही मिळालंय तुला, कसली चिंता करतोस? काय हवंय तुला आणखीन? आठव, तुझे ते पूर्वीचे दिवस आठव। या संदीप सुमन या खाऊ घ्या खाऊ। हे घ्या अगे अगे सगळ्यांनी वाटून खा, मस्ती करू नका। देव दत्त गुरुदेव दत्त। काय चाललंय? भाजी चिरते आणि काय करणार। आजची कमाई आले होय का? असं आणि हो, थोडी उधारी बाकी होती ती पण आले। बर असू दे। आणि ते आपले दुधाची उधारीचे पण पैसे आलेत, ते ठेवते मग डब्यातच। हो ठेव डब्यात, तुझ्याकडेच ठेव। होय येतो मी। होय। गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त परमेश्वरा, गुरुदेव दत्त। अशीच कृपा राहू दे। तुझे वडील तात्या काबाड कष्ट करून घर चालवत होते, पण त्यातूनही कधी त्यांनी गुरुभक्ती सोडली नाही। सातत्यानं दत्तभक्ती करत राहिले। गुरुदेव दत्त। दत्तात्रेयाय नमः।
गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. राम दत्तात्रयाय नमः. ओम द्राम दत्तात्रयाय नमः. ओम द्राम दत्तात्रयाय. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमो नमः. ओम 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 ओम. कॉलेजला चाललोय. आशीर्वाद असू द्या तुमचे. माझे आशीर्वाद तर आहेतच. खूप शिक, खूप मोठा हो. हा आणि हे बघ तात्या नको नको तात्या. नाही कसं अहो, हे घे ठेव. असू दे असू तात्या दे. नको. हे घे. तात्या मला शिक्षणाची गरज आहे, पैशांची नाही. हे बघ, शिकायला बी पैशांचीच गरज लागते. हो तात्या. आणि हे बघ, एक लक्षात ठेव, मी जे काही तुला पैसे दिलेत त्याच्यात तुझं शिक्षण होईल की नाही मला माहित नाही, पण जेवढे दिलेत त्याचा नीट वापर कर, जपून वापर कर आणि खूप मोठा हो. हो तसं तात्या. आहे. सुनीलला शेतीची आवड आहे म्हणून तो शेतीत राबतोय. हा, पण तुला शिक्षणाची आवड आहे ना, मग तू शिक आणि शिकून खूप मोठा हो. हा, हो तात्या. सुनील, हा दादा. तू शेती करून ना प्रगती कर, मी शिक्षण करून प्रगती करतो. दोघं घराचं नाव मोठा करू. तुम्हा दोघांच्या बी पाठीशी माझ्या आशीर्वाद आहेत. दोघं पण खूप मोठे व्हा. हा, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. जा. येतो ये. येतो. तात्यांची इच्छा होती तू शिक्षण पूर्ण करावंस, आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करावंस. तू शिक्षण पूर्ण केलंस, सातत्याने त्याची कास सोडली नाहीस. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. संदीप, बोला अरे आता माझं शरीर मला साथ देईल असं काही वाटत नाही. तात्या असं नका हो बोलू. तात्या असं नका हो बोलू. संदीप, माझ्या भाळी जे प्रारब्ध होत तेवढं माझं जगून झालंय. तात्या असं का बोलताय? आता मला काही जगण्याची आस नाही. तुम्हाला काही नाही होणार. तुम्हाला काही झालं तर मला तरी कोण आहे मग? संदीप, बोला एकदा का तुम्ही दोघं कामाधंद्याला लागलात की मी माझ्या कर्तव्याला मोकळा होऊन जाईल. तात्या असं बोलू नका. हो, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने सगळं चाललंय. सुनील शेती व्यवसाय सांभाळतोय आपल्या पिढीजात, आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी शिक्षणही पूर्ण केलंय. आता अजून काय आहे?
मी काय म्हणतो संदीप, एकदा गाणगापूरला जा दर्शनाला. हा? आणि हो, तिकडून मग अक्कलकोटला जाऊन स्वामींचं पण दर्शन घेऊन ये. हा हो हो तात्या, हो एवढीच इच्छा आहे ना तुमची, हो पूर्ण करतो. पण याच्या पुढे असं वाईट काही बोलू नका तात्या. हो तात्या, असं नका बोलू हो तात्या. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. सूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्. ॐ अत्रिसूताय विद्महे अनसूयासूताय धीमहि. आठव कितीदा दिले त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. दादा, इथे मठात जायचा रस्ता कुठे आहे? अरे हा काय, सरळ जा आणि उजव्या हाताला वळ. श्री स्वामी समर्थ. ज्ञानादि तीर्थ स्वामीचया पंचामृतात. हे तीर्थ घेई आठवीरे प्रची. आता इथे एक मोठी व्यक्ती होती बघा, वृद्धशी, ज्याने टोपी घातली होती, मला टिक्का लावला. इथे असं कोणीच नाहीये. हो, असं कसं म्हणता? आता मला इथे टिक्का लावला, अजून एका व्यक्तीला टिक्का लावला होता. असं टिक्का लावणारी कोणीच व्यक्ती नाही. तुम्हाला काय हवंय का? अहो, असं काय करताय? शेत आता इथे होते, कुठे गेले? स्वामी, स्वामी, आपण मला मार्ग दाखवला. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. संदीप, अरे यू बोल. पेढे काढ, पेढे काढ. अरे हो, आत्ता तर अक्कलकोटहून आलोय. घरी जाऊ दे, आंघोळ करू दे, मग प्रसादाचे पेढे आणून देतो तुला. प्रसादाचे पेढे नाहीत, दुसरे पेढे. आता हे दुसरे कसले असतात पेढे? म्हणजे तुला माहित नाही काय? तुला खरंच माहित नाही? अरे काय म्हणतोस, मला काही कळत नाही. बोल. अरे संदीप, तुला नोकरीचा कॉल आलाय. मला नोकरीचा कॉल आलाय? होय, घरी नोकरीचा कॉल आलाय तुला. हा चमत्कारच आहे. काल दर्शन घेतलं महाराजांचं आणि आज कॉल पाठवलं मला. नाही, हा चमत्कार आहे. मला पुन्हा आल्या पावली अक्कलकोटला जाऊन दर्शन घ्यायला हवं. येतो मी. थांब, तुला आता माझं दर्शन घ्यायला अक्कलकोटला जायची गरज नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ.
महाराज, मी मला पुन्हा एकदा दृष्टांत दिला. अरे हे बघ, आता मला महाराज म्हणाले की पुन्हा तुला अक्कलकोटला यायची गरज नाही. मी ही गोष्ट सगळीकडे सांगतो. मी येतो. दोन मिनिटं थांबा. पूर्ण साईन झालेले आहे, श्रीमंत पाठवून द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. संदीप, तात्या गेले. काय? बस. तात्या, आणि आज आमचा आधारच गेला. घ्या चहा घ्या. अहो, अजून किती दिवस असंच गप्प बसायचं? दादा, आता तूच काहीतरी बोल ना. असा किती दिवस दुःखात बसणारा तुम्ही सर्वजण? तात्यानंतर सर्व भावंडांचा तूच आधार आहेस. असं दुःखात बसू नकोस. या सगळ्यांना एकत्र घेऊन तुला पुढे चालायचंय. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे बघा, तात्या आपल्या कर्तव्यातनं मुक्त झालेत, पण तात्या आपल्यातून अजून गेलेले नाहीत. तात्या आहेत, आणि आजपासून मीच तुमचा तात्या आहे. संदीप, अरे मी काय म्हणते, बोला का? बरेच दिवस आपण नामस्मरण करतो आहोत. आपण फक्त घरातलीच माणसं आहोत. तुला नक्की काय म्हणायचंय? अरे मला असं वाटतं, जर गावातल्यांना बोलवलं, शेजाऱ्यांना बोलवलं, तर तुला काय वाटतंय?
तुझी कल्पना चांगली आहे. हो ना. एक काम करा, हं, तुम्ही नामस्मरण चालू ठेवा. चालेल. आलोच मी. ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. केल्यानंतर महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आठवतंय ना मी तुम्हाला म्हणालो होतो की वडापाव देणार म्हणून. हा, हे घे बेटा. हा, अरे वा, हे घे पिंकी. हा, हे घे, तुला पण वडापाव देणार. हा, मी म्हणालो होतो ना तुम्ही वडापाव वडापाव म्हणत होतात. हे घ्या. हा, आता लक्षात ठेवा, रोज नामस्मरणाला यायचं, कळलं की नाही? हा, रोज वडापाव मिळणार. हे घे. हा, येणार ना सगळेजण आता नामस्मरणाला रोज? हा, बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. काय ग लता, संदीप म्हात्रेंच्या घरी गुरुवारी काय असते ग? अरे दर गुरुवारी ना स्वामी समर्थाचं नामस्मरण चालू असते. असं का? हा. अरे बाळांनो, मी रोज तुम्हाला बघतो, तुम्ही इथं नुसते खेळत असता. अभ्यास करता की नाही? हो. मग माझ्याकडे नामस्मरणाला येता? अरे काय झालं? त्याला विचार करा, चांगले संस्कार होतील. काय आमची एक अट आहे. काय अट आहे? वडापाव देणार? वडापाव ना? ठीक आहे, बसा गाडीवर. कसला? नमस्कार. मी संदीप म्हात्रे, तुम्हाला माहिती असेल. हो, आपल्या भुईगाव मध्ये मी श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण दर गुरुवारी चालू केलेलं आहे. तर आपली इच्छा आहे की आपणही या नामस्मरणात सहभागी व्हावं. हो, जरूर. आपण नक्की या गुरुवारी. चला आता, चला आम्ही चला या. नमस्कार. नमस्कार. मी संदीप म्हात्रे. आपल्याला माहिती असेल की आपल्या भुईगाव मध्ये माझ्या घरी दर गुरुवारी श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण सुरू केलंय. तर या नामस्मरणात आपणही जॉईन व्हावं ही माझी इच्छा आहे. हो हो, नक्की नक्की नक्की. चला तर या. चला. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. श्री स्वामी. अरे महेश, संदीप म्हात्रेच्या घरी दर गुरुवारी पूजा वगैरे असते म्हणे. हो हो, आम्ही सुद्धा ऐकलंय. हो, तुम्ही ऐकलंय ते खरं आहे,
संदीप म्हात्रेच्या घरी पूजन असून आपल्या स्वामींचं नामस्मरण होतं. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी 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 अहो स्वामी अहो काय होतंय काय होतंय काय होतंय स्वामी अहो स्वामी अहो स्वामी अहो स्वामी 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 संदीप स्वामी ए संदीप स्वामी संदीप स्वामी स्वामी अरे संदीप स्वामी 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 संदीप काय झालं रे? आणि झोपेत का बडबडतोयस? किती ओरडतोयस? स्वामी अरे तुला भास झाला असेल किंवा एखादं स्वप्न वगैरे पडले असेल. नाही 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 आता मला दृष्टांत दिला स्वामी. आता इथे येऊन सांगत होते की ही माझी जागा आहे, या जागेवर मला प्रतिष्ठापना कर, मला इथे राहायचंय असं मला सतत सांगत होते. अरे नाही, पहाटेचे 4 वाजलेत. झोप आता तू. भास झाला असेल तुला. नाही नाही गेले कित्येक दिवस तुम्ही मला विचारत होतात की मी कोणाशी बोलतोय. मी प्रत्यक्ष स्वामींशी बोलत होतो, म्हणूनच त्यांनी मला दृष्टांत दिलाय. बरं म्हणाले ना, आपण जाऊया जागा बघायला सकाळी. पहाटेचे 4 वाजलेत. आता झोप तू. झोप. सावकाश खा. भीती तयाला उगाची भीतोसी भय हे हीच जागा आहे. पळू दे. या 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 सगळे या. नाही मी रात्री म्हंटल होतं ना, मला स्वामी दिसले ते हीच जागा. याच रोपट्याच्या इथे उभे होते बघ नेनी. अरे हे तर औदुंबराचं रोपट. अरे म्हणजे आपल्याला स्वामींचा आशीर्वाद लाभला म्हणायचा. तात्यांची पुण्याई आणि तुझी भक्ती फळाला आली म्हणायचं. खरंच स्वामी पावले म्हणायचे. कृपा स्वामींची. दादा, तू दर गुरुवारी स्वामींचं नामस्मरण करतोस ना, त्याचंच हे फळ आहे. संदीप, हा खरा स्वामींचा चमत्कारच आहे. हा बहिणी, बघितलं का? दादांच्या नामस्मरणाचाच हा चमत्कार आहे. दादा, नाही हे बघ, इथे काहीतरी चमकतंय. होय. अरे नेनी, हे तर चांदीचे कर्णफूल दिसत आहेत. अरे हे बघ, इथे पण आहेत. हे बघ तिथे. अरे चमत्कार आहे.
खरंच की अरे बापरे. स्वामी समर्थ. श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे या 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 सर्वांनी या. स्वामींचा चमत्कार बघा. औदुंबराच्या झाडाला कर्ण फुलं लागलेत. या या या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय. दादा, हा मला स्वामींचा संकेतच वाटतोय. तू म्हणतेस ते बरोबर आहे. हा नुसता संकेत नाहीये, तर हा स्वामींचा आदेश आहे. नाही मी तुला म्हणत होतो ना की मला सारखं स्वामी दिसतात, स्वामी दिसतात. तुम्ही इतके दिवस मला म्हणत होतात की हा एकटा कोणाशी बोलतोय, तर मी स्वामींशी बोलायचो. आणि म्हणूनच पहाटे मला आज त्यांनी दर्शन दिलं. आणि त्यांनी सांगितलं की मला इथे राहायचंय. मला तर असं वाटतं कदाचित स्वामींना इथे राहायचंय म्हणजे त्यांचा मठ बनवायची इच्छा तर म्हणजे त्यांची. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. अरे खरंच बांधूया आपण. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चला, माझा निर्णय पक्का झालाय. मी मठ बांधणार. संदीप, तुझा निश्चय पक्का आहे ना? मग नक्कीच तू मठ बांध. संदीप, आता तू पुढाकार घेतलाच आहेस ना. लाग कामाला. आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत. हो दादा. हो दादा. हे बघ, तू आता मठ बांधायचा निर्णय घेतलाच आहेस ना. माझी काहीच हरकत नाही, पण त्याआधी एकदा अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घे. हो निनी, तू अगदी बरोबर बोलतेस. मी उद्याच निघतो तात्काळ. पण ही अडचण आहे. आता कसली अडचण? मागच्या महिन्यात माझ्या सुट्ट्या जास्त झाल्या. पुन्हा आता सुट्टी घेता येणार नाही. शिव हर शंकर नमामि शंकर. शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर. शिव शंकर शंभो. संदीप, आता माझं दर्शन घ्यायला तुला अक्कलकोटला यायची गरज नाही. मालाडच्या आंबेया नाईकांकडे मी पादुकांच्या स्वरूपात येणार. जा तिथं जा आणि माझं दर्शन घे. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ. हे बघा, मला आता स्वामींनी आदेश दिलाय की त्यांनी सांगितलंय मला दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला यायची गरज नाहीये. ते म्हणाले की उद्या अनिल नाईक यांच्या घरी स्वामींच्या पादुका येणार आहे. त्यामुळे उद्या दर्शनाला आपण जाणार. खरंच चमत्कार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोटच्या या पादुकांमुळे
प्रत्यक्ष स्वामींचं दर्शन झाल्याचा भास झालेला आहे. मी संदीप म्हात्रे, वसईच्या भुईगाव मधून आलोय. आमच्या भुईगाव मध्ये स्वामींचं छोटस मठ बनवायचा आमचा विचार आहे. काय म्हणालात तुम्ही? स्वामींचा मठ? खूप आनंदाची बातमी दिली तुम्ही काही काळजी करू नका. आमचा अभय तुमच्या मठाचं सगळं डिझाईन करेल. अहो पण अमेय यांच्या डिझाईनची फी देण्याची आमची ऐपत नाहीये. काही काळजी करू नका. अहो अमेयचा आर्किटेक्ट होणं ही स्वयं स्वामींची कृपा आहे. अमेय नक्की तुमचं डिझाईन मठाचं पूर्ण छान करून देईल. करशील ना रे बाळा? हो आई, स्वामींच्या कृपेनेच मी आज आर्किटेक्ट झालोय आणि त्यांचं मठ मारण्याचं काम आज मी करतोय. याच्यापेक्षा पुण्याची गोष्ट नाहीये. म्हटलं ना, निश्चिंत राहा. पुढच्या रविवारी आम्ही पूर्ण डिझाईन सकट तुम्हाला भेटायला येतो. अहो स्वामींचा आदेश आहे हा. आणि माझ्या मुलाचं हे पहिलं काम तुमच्या मठाचं होतं. याच्याशिवाय आनंदाची बातमी एका आईला काय असणार आहे? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. येत्या रविवारी मी तुमची वाट बघतो. येतो आम्ही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. महाराज की महाराज की. हे बघा, हीच ती जागा. श्री स्वामी समर्थ. म्हात्रे साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. डिझाईन सुद्धा रेडी आहे. पण अमेय साहेब, मी तुमची फी नाही देऊ शकत. तुम्ही काहीच काळजी करू नका. आपला मठ इथेच बांधला जाईल. तुम्ही नारळ घ्या आणि नारळ वाढवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माने, या इथे. आपल्या डिझाईनच्या प्रमाणे हे चुना मारायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. शंकर शिव शंकर शंभो. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. पैसे आता माझ्याकडले तर संपलेले आहेत. काय करावं काही कळत नाही. तुम्ही काही घाबरू नका, काहीतरी होईल. स्वामी याच्यातून मार्ग काढतील. स्वामी आहेत पाठीशी, तर आपल्याला कशाची भीती आहे? बरोबर. हो बरोबर आहे. पण किती दिवस आपण असं करायचं? आपण पायाभरणी केली, एवढी उभारणी केली, आता काम थांबायची वेळ आलेली आहे. पैसे आणू कुठून मग?
पण मठ व्हावा ही स्वामींची इच्छा आहे, ती स्वामी पूर्ण करून घेणार. पण पैसे कुठून आणू? अहो कशाला काळजी करताय, स्वामी याच्यातून काहीतरी मार्ग काढतीलच. हा? प्रचंड स्वामी कसली चिंता करतोयस? अलग कर, घेऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी. अलग कर, अलग कर, अलग कर, अलग अलग कर. काय झालं दादा? काय बोलताय अलग कर? अलग कर म्हणाले स्वामी. स्वामी अहो आपले स्वामी समर्थ म्हणाले अलग कर म्हणाले मला आता. हा मला एक सांगा, अलग कर म्हणजे काय? म्हणजे अलग कर म्हणजे भिक्षा मागणे. स्वामींचा आदेश आहे. स्वामींचा आदेश आहे. भिक्षा मागणे म्हणजे लोकांच्याकडे पदर पसरणे. चला तर एक लक्षात ठेवा, आपण एक टीम करूया. काही जण कांदेवाडीच्या मठात जातील आणि काही जण दादरच्या मठात जातील. चालेल 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 चालेल. चला. तुम्ही एक काम करा, तुम्ही दादरच्या मठात जा, तुम्ही कांदेवाडीच्या मठात जा आणि तुम्ही आपल्या भुईगावामध्ये बघा, आपल्याला भिक्षा मागितली पाहिजे. अलग कर. चला अलग कर, अलग कर. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. पण तोपर्यंत लक्षात ठेवा, सुनील तू त्याचबरोबर निशांत हे चौघजण मिळून काय करा, तुम्ही या समोरच्या गल्लीत जा. हा तुम्ही चौघजण जा. हा ते पावती पुस्तक आहेत ना तुमच्याकडे, त्यांच्याकडे जमा करा वर्गणी. आता तुम्ही इकडे एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे दिलेले आहेत पुस्तकं. बरं कांदेवाडीच्या पुस्तकाचं काय झालं? त्याचा हिशोब आपण ठेवूया. हा तुम्ही काय करा, समोरच्या गल्लीत जा. हा चालेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ठीक आहे. दादा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आमच्या घरी दर गुरुवारी स्वामी समर्थांचं नामस्मरण सुरू केलंय, तर आपणही यावं. श्री स्वामी समर्थांच्या मार्गाला लागलास ना, मग म्हण श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. महाराज गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. उठले श्री करा. स्वामी समर्थ. उठ. श्री श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करजो, समद शुभ होई. गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ. गण गण गणात बोते. चमत्कार आहे हा. गण आता होते इथे. गणात बोते. श्री स्वामी समर्थ. एक चमत्कारच दिला आपण. स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक राज
समर्थ महाराज की महाराज की जय महाराज की जय महाराज काय रे, ओळखलंस का मला? हो 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 तुम्ही ते सतत येत असता. आज अनेक वर्ष झालं मी इथे येत असते, सातत्याने तुझ्या अवतीभोवती फिरत असते. काय पटली का ओळख? हो हो ओळखलं. मी स्वामीच आहे, अर्थात लक्ष्मी रूप. होय, तू इथे मला आणलंस तर खरं, पण मला इथे थेट चांदीच्या सिंहासनावर आरूढ व्हायचं आहे. आणि मला काय लक्ष्मी रूप म्हणून नाही या, तर इथे येणाऱ्या प्रत्येक गरजवंताची भूक ही भागवलीच गेली पाहिजे. हा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, इथल्या भुकेलेल्याची भूक भागवणं हे आता तुझं कर्तव्य आहे. हा, त्यामुळे इथे एक अन्नछत्र तयार कर. हा, कारण इथून कुणीही भुकेलेलं जाता कामा नाही. आणि अजून एक, इथे अडल्या नडल्याला आर्थिक अथवा वैद्यकीय मदत कर. आणि एक लक्षात ठेव, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री लक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री लक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री लक्ष्मी देव्यै नमः. श्री लक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री लक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री लक्ष्मी देव्यै नमः. स्वामी, आपल्या कृपादृष्टीने एवढा मोठा मठ उभा राहिला
पण मठ बांधत असताना सुरुवातीला अनेक अडचणी निर्माण झाल्या, पण या अडचणीमध्ये आपण माझ्या सतत पाठीशी राहून माझ्या सर्व अडचणी दूर केल्या. नित्य नेमाने मी सेवा करण्यासाठी मठात उभा राहिलो. एवढं थोर कार्य आपण माझ्याकडनं करवून घेतलं. पण मठामध्ये ज्यावेळेस मी भक्ती चालू केली आपली, त्यावेळेस अनेक भक्त आपल्याकडे येत होते. काही गरजवंत येत होते, काही पेशंट येत होते, काही कर्जबाजारी येत होते. ते सगळे येऊन तुमच्या पायथ्याशी येऊन सांगायचंय की माझी ही गरज भागवा म्हणून. आणि त्यावेळेस मला वाटलं की हे सगळे तुमच्याशी बोलतात, तुम्ही त्यांना आशीर्वाद देता आणि त्यांच्या मनोकामना आपण पूर्ण करून घेतात. त्यावेळेस मला असं वाटलं की आपण तुमच्या रूपानं त्यांच्या जर गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर बरं होईल. आणि म्हणूनच हे पुढील कार्य मी चालू ठेवलं. स्वामी आपल्या कृपेने बालसंस्कार केंद्र सुरू केले. गावातील लोकांना एकत्र करून दर गुरुवारी नामस्मरण सुरू केले. आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर चालू केलं. गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, दप्तर, पेन्सिल हा देण्याचा योग आला. गरजू लोकांना अन्नधान्य वाटप केलं. अन्नछत्राद्वारे दर गुरुवारी आणि रविवारी अन्नदान केलं जातं. काही गरजू कलावंत आहेत, त्या अशा गरजू कलावंतांना मोफत तबला वादन, त्याचबरोबर पेटी वादनाचे मोफत क्लासेस सुरू केले. या भक्तीतून एक गोशाळा उभी केली. एवढं सगळं इतकं छान केलं, आता कोणती इच्छा तुझी अपुरी राहिली? स्वामी, असं वाटतं की आपली हिंदू संस्कृती जगात सगळीकडे पसरावी म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना हिंदू संस्कृतीचं जतन करण्याच्या हिशोबाने वेद पाठशाळा निर्माण करण्याची इच्छा आहे. आपल्याला जी फुलं चढवली जातात त्या फुलातून जे निर्माल्य तयार होतं, त्या निर्माल्यामधून खत निर्मिती करून होतकरू शेतकऱ्यांना त्या खताचा उपयोग होईल. आणि त्याचबरोबर आपण निर्माण केलेले एवढं ग्रंथ हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्याची इच्छा आहे. होईल बच्चा, सगळं काही व्यवस्थित होईल, घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. स्वामी,
अशा अनेक उपक्रमांसाठी मला आपल्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. अरे तुला एवढं भरभरून दिलं, सर्व कार्यामध्ये तुला यश मिळालं, गोरगरिबांसाठी तू झटतोयस. हा लोकसेवेचा अग्निहोत्र अखंड तेवत राहिला पाहिजे, हीच माझी इच्छा. श्री स्वामी समर्थ. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. अशा प्रकारे आजच्या वाढदिवसाच्या दिवशी स्वामी भक्त संदीप म्हात्रे यांनी भावी उपक्रम यशस्वी होण्यासाठी स्वामींकडून आशीर्वाद मागितला. अशी ही स्वामी भक्ताची कहाणी आज सफळ झाली.